करा. नमस्कार. सर्व सारस्वतांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. मंगलमय दिवस येवोत अशी परी देवी सरस्वतीच्या चरणी प्रार्थना. आजच्या आपल्या तिसऱ्या मंगल पर्वामध्ये विजय डेंगे. विजय डेंगेजी शंखनाद करतील. विजय डेंगे. सुंदर आणि पवित्र शंखनादाने या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला आहे आणि पुढची सूत्र मी आता श्री खानोलकर सरांकडे देते. आपल्याला माहिती आहे की या कार्यक्रमाची सूत्र डॉक्टर शुभदाताईंकडेच असतात, पण प्रथम डॉक्टर शुभदाताईंनी सादरीकरण करावं म्हणून मी आपल्या समोर आहे. तर मी डॉक्टर शुभदाताईंना विनंती करतो की त्यांनी सादरीकरणासाठी सुरुवात करावी. डॉक्टर शुभदाताई. नमस्कार. माझी लेखणी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे अंतर्गत पंचाक्षरी काव्य मंच आयोजित पंचाक्षरी काव्य लेखन स्पर्धेमध्ये सादर केलेली आणि पुरस्कार मिळालेली कविता मी आपल्याकडे सादर करते. त्यांनी विषय दिला होता अंधार आणि मी शीर्षक दिलं होतं लावा पंटी. या शीर्षकाची ही कविता आहे पंचाक्षरी. अंधार मनी अंधार वनी, अंधार मनी अंधार वनी, अंधार वसे काष्टी पाषाणी. अंधार मनी अंधार वनी, अंधार वसे काष्टी पाषाणी. अंधार येता भरे निराशा, अंधार येता भरे निराशा. कोमेजती त्या आशा आकांक्षा, कोमेजती त्या आशा आकांक्षा. मळब दाटे मना अंतरी, मळब दाटे मना अंतरी. संभ्रम होई प्रत्येक क्षणी, संभ्रम होई प्रत्येक क्षणी. अपयश ते धावून येई. एका संकटामध्ये दुसरं संकट धावून येतं, त्याप्रमाणे अंधारामध्ये म्हणजे आयुष्याच्या निराशेमध्ये अपयश नक्की धावून येतं. अपयश ते धावून येई, अश्रूंची नदी वाहून नेई. दुःखाला परिवार राहत नाही. अपयश ते धावून येई, अश्रूंची नदी वाहून नेई. नको अंधार, कारण अंधार नको आहे. अंधार हा आपल्याला आवडता विषय आहे. नको अंधार लावा पंटी, म्हणजे छोटीशी पंटी सुद्धा किती आपल्याला आशादायी जीवन जगण्याचा मार्गदर्शन करते याचं हे वर्णन आहे. नको अंधार लावा पंटी, त्या चैतन्याने भाव जागती, त्या चैतन्याने भाव जागती. नको अंधार लावा पंटी, त्या चैतन्याने भाव जागती, त्या चैतन्याने भाव जागती. धन्यवाद. वा वा वा, खूप छान, डॉक्टर खूप छान, मस्त. धन्यवाद. छान झालं. आपल्या समोर आता भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई. श्रीकृष्ण लीला याचा भाग पुढे मी बोलतेय. मागच्या वेळेला आपण राजसूय यज्ञात शिशुपालचा वध झालेला पाहिला. तर राजसूय यज्ञामुळे धर्माला वैभव प्राप्त झाले आणि त्यामुळे दुर्योधन त्याचा मत्सर करू लागला. त्यात युधिष्ठिराच्या अंतःपुरात दुर्योधनाला साक्षात राजलक्ष्मी दृष्टीला पडली. तेव्हा सर्व संपत्तीसह द्रौपदी आपणास मिळावी अशी त्याला इच्छा मनात उत्पन्न झाली आणि राजसूय यज्ञानंतर
राजसूय यज्ञानंतर श्रीकृष्णाला धर्मराजाने थोडे दिवस ठेवून घेतले होते आणि एकदा मयसभेत धर्मराजा सिंहासनावर बसला होता. त्याचे बंधू आप्त कृष्ण ही सर्व मंडळी आपापल्या जागेवर बसली असताना दुर्योधन दुःशासनादी त्याचे सर्व भाऊ भावंड सॉरी जरा हातात तलवारी घेऊन द्वारपालांना धमकी देत देत आत घुसले आणि पायजम्यात पाय अडकून दुर्योधन पडला आणि त्यामुळे मोठा हाशा पिकला आणि आता दुर्योधनाचा अपमान झाला आणि तो तिथून निघून चालता झाला. पण पुढे काहीतरी आता अनर्थ होणार याची सर्वांना चिंता वाटू लागली. पांडवांचे सर्व बाबतीतले सामर्थ्य, युद्ध कौशल्य इत्यादी गुणांमुळे आणि कौरव बंधूंपेक्षा ते श्रेष्ठ ठरत आले. त्यामुळे दुर्योधनाच्या डोळ्यात नेहमी ते सलत होते. त्यांना मारण्याचे त्याने अनेक प्रयोग केले. द्रुपद या बलाढ्य राजाशी पांडवांची झालेली सोयरीक, नंतर या राजसूय यज्ञातला अपमान, अशा सर्व मत्सराने अपमानित झालेल्या कौरवांनी द्यूतात पराभव करून त्यांचे सर्व राज्य घेतले आणि त्यांना वनवासात पाठवले. आता आपण श्रीकृष्णाकडे येऊया. शिशुपाल नंतर अजून तीन शत्रू शिल्लक होते. राजा शाल्व हा शिशुपालचा एक मित्र होता आणि जरासंघाबरोबर झालेल्या युद्धात त्याने श्रीकृष्णा विरुद्ध भाग घेतला होता आणि त्याच्यात त्याचा पराभव झाला होता आणि म्हणून त्याने निर्यादवी पृथ्वी करीन, म्हणजे सर्व यादवांना नष्ट करीन अशी प्रतिज्ञा केली होती आणि त्याने त्यासाठी शंकराची आराधना चालू ठेवली होती. पण शंकराला प्रश्न पडला होता की हे वरदान जर त्याला दिलं तर ते फुकट जाईल, श्रीकृष्णाच्या विरुद्धच. म्हणून त्याने त्याच्याकडे कानाडोळा केला होता. पण 1 वर्षानंतर शाल्वाला त्याने वर मागायला सांगितलं आणि शाल्वाने माझ्या इच्छेप्रमाणे जाईल असं एक विमान मागितलं की माझ्या इच्छेप्रमाणे जाईल, यादवांना भय उत्पन्न करील, देव दैत्य राक्षस मनुष्य गंधर्व कोणाकडूनही ते मोडले जाणार नाही. आणि तेव्हा शंकरानेही प्रसंगी कोणाच्याही नजरेला न पडण्याचा विशेष गुण असलेलं सौभ नावाचं विमान त्याला दिलं आणि शाल्वाने जेव्हा प्रचंड सैन्य द्वारकेवर पाठवून द्वारकेचा कोंडमारा केला तेव्हा श्रीकृष्ण होता इंद्रप्रस्थात. पण सौभ विमानातून शाल्व द्वारकेवर दगड वृक्ष सर्प वाळू जलधारा याचा मारा करू लागला. सर्व लोक घाबरून गेले. पण प्रद्युम्नाने सर्वांना धीर देऊन शाल्वशी युद्ध केले. विमानाची नेमकी स्थिती त्याच्या विशेष गुणामुळे समजून येत नव्हती, तरी सुद्धा यादवांच्या प्रखर बाणवर्षावाने विमानाची गती शिथिल केली प्रद्युम्नाने. आणि इकडे इंद्रप्रस्थात काहीतरी दुश्चिन्ह दिसू लागल्यामुळे श्रीकृष्ण द्वारकेत परतला आणि बलरामाला त्याने द्वारका रक्षणासाठी ठेवले आणि शाल्वावर चालून गेला. तसा यादवांना धीर आला आणि शाल्व म्हणाला, कृष्णा तुझी कोणाशी गाठ आहे हे लक्षात ठेव, लवकरच तुला यमसदनाला पाठवी. श्रीकृष्ण गदा घेऊन धावला. तेवढ्यात शाल्व अकस्मात नाहीसा झाला आणि थोड्या वेळाने वसुदेव म्हणजे श्रीकृष्णाच्या वडिलांना घेऊन शाल्व तेथे आला आणि कृष्णाला म्हणाला की याला मी ठार मारतो. असे म्हणून शाल्वाने गदा वर उचलली. शाल्व जमिनीवर असल्यामुळे श्रीकृष्णाला त्याच्या मस्तकात वरील मणी छेदून टाकता आला. त्याच्या मस्तकावरचा मणी श्रीकृष्णाने छेदला
आणि सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक उडवले. शाल्व मरण पावलं आता दंतवक्र. दंतवक्र हा वैरी राहिला होता. तो वधानंतर तो बलिष्ठ असा दंतवक्र गदा घेऊन श्रीकृष्णावर चालून आला. तो म्हणाला, अरे कृष्णा, तू माझ्या मामाचा मुलगा असलास तरी तू माझ्या मित्राचा वध केला आहेस. मी तुला या गदेने यमसदनी पाठवतो. असे म्हणून त्याने श्रीकृष्णाच्या मस्तकावर गदा जोरात घातली, पण श्रीकृष्णाला काही दुखापत झाली नाही. पण श्रीकृष्णाने त्याची कौमोदकी दंतवक्राच्या उरावर मारता मरण. दंतवक्राचा भाऊ विदुरथ, श्रीकृष्णाचा हा तिसरा शत्रू, श्रीकृष्णावर धावून आला असता सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक त्याने श्रीकृष्णाने उडवले. अशा प्रकारे श्रीकृष्णाने सर्व शत्रूंचा, राहिलेल्या या तिघांचा वध केला आणि यापुढे शस्त्र हाती घेणार नाही असा त्याने निश्चय केला की यापुढे शस्त्र हाती घेणार नाही. कृष्णम वंदे जगद्गुरु. वा वा वा, छान भारती ताई. आणि तो द्वारकेत परतला. कृष्ण चरित्र आमच्या समोर छान ठेवताय. मस्त मस्त. छान. धन्यवाद धन्यवाद. प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. प्रज्ञाताई करा सुरुवात. नवरात्र सर्वांना नमस्कार. नमस्कार. आज माझा विषय आहे कर्तृत्वाने लखलखता तारा, अर्थात ताराबाई वर्तक यांची माहिती आपण या निमित्ताने घेणार आहोत. विस्मरणातील पालघरवासी ताराबाई ह्या पालघरच्या होत्या आणि आता थोड्या विस्मरणात आहे. विस्मरणातील पालघरवासी ताराबाई नरसिंह वर्तक यांचा जन्म 21 ऑगस्ट 1926 रोजी बोर्डी येथे झाला. एखाद्या फुलाचा सुगंध जसा मनाला सुखवून जातो तसा एखाद्या व्यक्तीचा जीवन प्रवास सुद्धा प्रेरणा देऊन जातो. तसाच ताराबाईंचा जीवन प्रवास सुद्धा प्रेरणादायी होता. उपजत तल्लख बुद्धी असणारी ताराची चमक शालेय जीवनाप्रमाणेच अगदी शेवटपर्यंत तशीच दिसली. त्यांच्या कर्तबगारीचा ठसा सर्वत्र उमटलेला आपण बघतो. वडील आत्माराम सावे आणि आई रमाबाई, तसेच त्यांचे आचार्य भिसे गुरुजी, चित्रे गुरुजी यांच्या संस्कारात, यांच्या मार्गदर्शनाने व कडक शिस्तीत बाई घडत गेल्यात. स्वातंत्र्य सेनानीच्या सहवासातून माईंचं जीवन बालपणापासून देश कार्यासाठी समृद्ध होत गेले. माईंचा विवाह नरहर गोविंदराव वर्तक यांच्याशी झाला. माईंचे सासरे ठाणे जिल्ह्याचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीचे ते खजिनदार होते. ठाणे जिल्हा लोकल बोर्डाचे ते अध्यक्ष होते. आणि हाच वारसा पुढे ज्येष्ठ पुत्र नरसिंहराव यांनी पुढे चालवला. सन 1944 मध्ये माईंची स्नुषा म्हणून वर्तकांच्या परिवारामध्ये प्रवेश झाला किंवा त्यांनी पाऊल ठेवले. आपल्या घरातील 2 कर्मयोगींच्या कामाची पद्धत त्या जवळून पाहतच होत्या. पतीचे प्रोत्साहन त्यांना होतेच. ताराबाईंनी सर्वप्रथम ग्रामीण व आदिवासी महिलांवर लक्ष केंद्रित केले होते. अनिता विहार महिला मंडळ, विरार मधील पाण्याचं दुर्भिक्ष बघून पापडखिंड धरण योजना त्यांनी अस्तित्वात आणली. शिवाय वसई तालुका गृहउद्योग संस्थाही त्यांनी सुरू केली. शिशु मंदिर शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी केली. आणि हे करत असताना
सासरे व पतींच्या प्रेरणेने स्वतःचे शिक्षणही त्यांनी चालू ठेवले होते. दुर्दम्य इच्छाशक्तीने एकत्र कुटुंबात राहून माईंनी शिक्षण पूर्ण केले. 1945 मध्ये बोर्डीला 2 कर्तबगार व थोर समाजसेविका ताराबाई मोडक व अनुताई वाघ यांच्या प्रेरणेने उपेक्षितांसाठीच कार्य करावे ही प्रेरणा घेऊन ताराबाई वर्तक नव्या दमाने पुन्हा कामाला लागल्यात. 1996 विरारच्या त्या सरपंच होऊन त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. दारिद्र्य रेषेखालील आदिवासी, कुटुंब नियोजन, लसीकरण, शारीरिक स्वास्थ्य, स्वच्छता जागृती इत्यादी कामे त्या करत होत्या. नंतर ठाणे जिल्हा लोकर बोर्डाच्या त्या अध्यक्षही झाल्यात. त्यांनी स्त्री शक्ती जागृती मंचामधून अपंग सेवा ही सुरू केली. डहाणू मूकबधीर मुलांची शाळा आणि वसतिगृह अशी विविध कामे त्यांनी केली. राज्यमंत्री झाल्यानंतर या मंत्रिपदाची धुरा त्यांनी स्वीकारल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीतील त्यांचं प्रशासन कौशल्य, प्रभावी वक्तृत्व आणि विधानसभेच्या कार्यपद्धतीचं सखोल ज्ञान इत्यादी गुणांचा प्रत्यय सर्वांना आला. या काळात स्वीडन, नॉर्वे, नेदरलँड इत्यादी देशांनाही त्यांनी भेटी दिल्या. अनेक शैक्षणिक समग्र संस्थांचं अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं. अनेक कौटुंबिक आघात सोसत माई स्त्रियांसाठी खंबीरपणे उभ्या राहिल्यात. दूरदृष्टी तर त्यांना होतीच. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्र स्वयंप्रकाशाने भारून टाकणारा हा तारा 29 मे 2008 मध्ये लुप्त झाला. माईंनी इहलोकीची यात्रा संपवली. वसई तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली. माईंनी आणि त्यांच्या दीपस्तंभाने केलेले शैक्षणिक विश्व आज माईंचे चिरंजीव विकासवर्तक समर्थपणे पेरत आहेत. अशा या कर्तृत्वशालिनी ताराबाईंना माझे विनम्र अभिवादन. धन्यवाद. वा वा, खूप छान. वा वा. छान माहिती. हो, हो. मस्त प्रज्ञा. हो, छान. छान झालं प्रज्ञा, एकदम मस्त. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या समोर आता अनसुयाताई कुंभार सादरीकरण करतायत. हा, अनसुयाताई करा सुरुवात. सर्व सभासदांना, सारस्वतांना नमस्कार. नमस्कार. एक कविता म्हणणार आहे. कवितेचं नाव आहे आठवणी. पूर्वीच्या काही जुन्या आठवणी मनात रुंजी घालतात. आठवणी. तेच डोंगर तीच जमीन, तेच डोंगर तीच जमीन, वळणं मात्र होती नवीन. आता वळणं बदलली त्या सगळ्या डोंगरातली, जमिनीवरची वाटा वगैरे. तेच डोंगर तीच जमीन, वळणं मात्र होती नवीन. नवे जरी उभे इमले, खोपटातील नव्हते कौतुक इवले. आता नवे जरी उभे इमले, खोपटातील नव्हते कौतुक इवले. झाड काही उरली सुरली, नव्हती तेथे गंमत उरली. झाड काही उरली सुरली, नव्हती तेथे गंमत उरली. लपंडावनी दौड भाग, लपंडावनी दौड भाग, सारेच मुजले होते माग. परड्यातील काकडी कणस खाऊन सरली कित्येक वर्ष. परड्यातील काकडी कणस खाऊन सरली कित्येक वर्ष. इकडचं कालवण तिकडच्या घरात, ताक भाज्यांची निघायची वरात. इकडचं कालवण तिकडच्या घरात, ताक भाज्यांची निघायची वरात. ओसऱ्या आता बनल्या कॉन्क्रिटी, ओसऱ्या आता बनल्या कॉन्क्रिटी. ताटी नव्हती अलगद पाटी,
ताटी नव्हती अलगद पाठी. जो तो आपल्या भुवनी गप्प, आपुलकीचे बोलही ठप्प. जो तो आपल्या भुवनी ठप्प, आपुलकीचे बोलही ठप्प. पैशापरी पैसा वाढेल कैसा, या चिंतेत बुडाला विवेक यांचा. पैशापरी पैसा वाढेल कैसा, या चिंतेत बुडाला विवेक यांचा. हितगुजी आता संपल्या दुपारी, हितगुजी आता संपल्या दुपारी. नात्यातून फुलल्या अभिमानाच्या वाती, नात्यातून फुलल्या अभिमानाच्या वाती. कुठे मांडली भातुकलीची पंगत, कुठे मांडली भातुकलीची पंगत. भांडून सोडली का धरिली संगत. चांदण्याने आभाळ लागले झुलाया, चांदण्याने आभाळ लागले झुलाया. वेल आठवांचे लागले वेढाया, वेल आठवांचे लागले वेढाया. छे नको त्या आठवणी, छे नको त्या आठवणी. सरले ते बाल्य, आता हुंगायचे फक्त हातातील निर्माल्य. आता हुंगायचे फक्त हातातील निर्माल्य. धन्यवाद. वा वा वा, छान अनुसयाताई. किती किती वास्तव वर्णन आहे ना. अप्रतिम. उत्तम विचारले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर शुभदाताई खटावकर यांनी एक कविता सादर केली. त्यांच्या कवितेबद्दल माझं काही आकलन मी इथे मांडणार आहे, पण बाकीच्या सगळ्यांच्या सादरीकरणाचा आढावा डॉक्टर शुभदाताई खटावकर घेतील. एक पंचाक्षरी कवितेच्या स्पर्धेमध्ये त्यांनी कविता पाठवली होती आणि त्या कवितेला पुरस्कार प्राप्त झाला. त्या पंचाक्षरीसाठी विषय दिला होता अंधार. आणि खरं कवितेच्या नावामध्ये त्यांनी तो विषय संपवला आहे. कवितेचं नाव होतं लावा पणती. म्हणजे विषय अंधार आणि लावा पणती, म्हणजे खरं इथे सगळं फुलस्टॉप आला, पूर्णविराम. त्यांनी कवितेत म्हटलं आहे, अंधार मनी आणि वनी, तो आत पण असतो आणि बाहेर पण असतो. वसे काष्टी पाषाणी. अंधार म्हणजे निराशा, उमेदीच्या आशा आकांक्षा लांब जातात. आपल्या विचार करण्यावर, जगण्यावर, राहटीवर मळब येते, संभ्रम तयार होतात आणि त्यामुळे अपयश मिळते. आणि अपयशाच्या मागोमाग असूंची नदी वाहू लागते. परंतु यावर एक ठोस उपाय त्यांनी सांगितला आहे. लावा पणती, त्याच्या प्रकाशाने अंधार संपून निराशा, नाउमेद, मळप, संभ्रम, अपयश आणि अश्रूंची नदी याचा सर्वांचा नाश होऊ शकतो. हा सकारात्मकतेचा एक छान छोटस उदाहरण त्यांनी फार सोप्या भाषेत दिलेलं आहे. म्हणजे थिंक पॉझिटिव्ह, गेट पॉझिटिव्ह. सकारात्मक विचार करा, आहे त्या परिस्थितीवर शांत बसून छोट्यात छोटा का होईना तोडगा काढा आणि सकारात्मकतेच्या दिशेने जा. आणि ती लावा पण ती जर नाही केलं तर आपण नकारात्मकतेच्या गर्तेतच जाणार आहोत. त्यामुळे छोटीशी सकारात्मक कृती आपल्या जीवनात पाहिजे. जेव्हा थोडी पण नकारात्मकता किंवा थोडा पण अंधार येतो, असा एक छान अर्थ त्यांनी त्या कवितेतून आपल्याला दिलेला आहे. डॉक्टर शुभदाताई, तुमचे खूप खूप आभार. आणि पुढची सूत्र तुमच्याकडे सुपूर्द करतो. अनम्यूट करा आणि सुरुवात करा. नमस्कार. कवी जरी झाली असली सादरीकरण तरी सर्वांनी छान केलेले. सर्वांचं हार्दिक अभिनंदन.
भारती खानोलकर श्रीकृष्ण लीलेमध्ये आपल्याला गुंतवून ठेवलेलं आहे. मागच्या वेळी राजसूय यज्ञाचं वर्णन आलं होतं. धर्माला वैभव प्राप्त झालं, पण दुर्योधन त्याचा द्वेष करत होता आणि सर्व संपत्तीसह द्रौपदी मिळावी ही त्याची मानस इच्छा होती. राजसूय यज्ञानंतर धर्माला कृष्णानं ठेवून घेतलं. दुर्योधनाचा पायजमा पायात अडकून दुर्योधन पडला. संतापाने तो चालता झाला, पण काहीतरी वितुष्ट आता निर्माण करणार ही शंका सर्वांच्या मनात होती. पांडवांचं कौशल्य दुर्योधन डोळ्यात चलत होतं. राजसूय यज्ञामध्ये त्याचा झालेला अपमान त्याला सलत होता. शिशुपालानंतर 3 शत्रू शिल्लक राहिलेले होते. त्यातला शाल्वाचं वर्णन त्याने आधी केलं की जरासंधाविरुद्ध युद्धात भाग, यादवांच्या नाशाची प्रतिज्ञा, शंकराची उपासना केली. पण शंकराला प्रश्न पडला की अशा भक्ताला काय द्यावं. त्यांनी कानाडोळा केला. शाल्वाने शंकराला वर मागितला. शंकरानेही कोणाच्या नजरेने न पडलेलं विमान दिलं. त्यातून सर्प, वायुधारा अशा बरसू लागल्या, पण तरीही शाल्वानं अविरत युद्ध केलं. इंद्रप्रस्थामध्ये विच्छिन्न असं दिसू लागलं. शाल्व म्हणाला, लवकरच तुला यमसदनाला कृष्णाला पाठवतो. वासुदेवाला ठार मारण्याची धमकी त्यानं दिली, पण त्याच वेळी कृष्णानं त्याच्या मस्तकावरचा मणी काढून घेतला आणि सुदर्शन चक्रानं त्याचा शिरच्छेद केला. मामाचा मुलगा आहे म्हणून यमसदनी पाठवत असं दुसरा शत्रू म्हणाला. जोराचा प्रहार, इजा झाली नाही. श्रीकृष्णावर त्याचा भाऊ धावून आला. कृष्णाने या तिघांचा वध करून आपल्या पुढचे जे 3 शत्रू होते ते नष्ट केले आणि यापुढे त्यांनी प्रतिज्ञा केली की यापुढे मी आता शस्त्र धारण करणार नाही. असं कृष्ण लीलेमधलं एक वेगळं चित्रण भारतीताईंनी आज आपल्यापुढे सादर केलं. खूप छान पद्धतीनं केलं. त्यांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. प्रज्ञाताईंनी आज लखलखता तारा म्हणून, कर्तृत्वाचा लखलखता तारा म्हणून आज आपल्या समोर ताराबाई बोडकांचं जीवन चरित्र आपल्या थोडक्यात उभं केलं. पालघरच्या त्या 21 ऑगस्ट 1926चा जन्म. फुलांच्या सुगंधानं जशी प्रेरणा मिळते तसे तारेबाईंचा जीवन प्रवास प्रेरक. कर्तबगारीचा झेंडा त्याने फडकवला. वडील आत्माराम सावे यांच्या कडक शिस्तीत त्या घडत गेल्या. त्यांचा विवाह मनोहर गोविंद वर्तक यांच्याशी झाला. सासरे ठाणे जिल्ह्यातले प्रसिद्ध असे एक व्यक्तित्व होतं. ज्येष्ठ पुत्र नरसिंहराव त्यांचा वारसा चालवत होते. 2 कर्मयोगींच्या प्रेरणेतून मोडकांचं चरित्र घडत होतं. त्यांनी ग्रामीण महिला उद्धार, नव्या नव्या योजना, वसई तालुका योजना सुरू केली आणि या कार्यक्रमाबरोबरच आपलं शिक्षणही चालू ठेवलं. तारोबाईंना अनुताई वाघांची प्रेरणा मिळाली. 1996 साली राजकीय कारकीर्द सुरू झाली. मग नवे नवे काम करण्याची त्यांना आवड असलेली जास्तच पुल्लिंग त्यांचा चेतवला गेला. स्त्री शक्ती जागृती अपंग सेवा सुरू केली. विविध कामे, राज्यमंत्रीपदाची धुरा त्यांनी छान सांभाळली. त्यांच्याकडे प्रभावी वक्तृत्व होतं. विधानसभेत त्यांना परदेशांना भेटी देण्याची संधी मिळाली. त्यामुळे संस्थांचे पद पण भूषविले आणि 29 मे रोजी त्यांचा निर्माण झाला हा दीपस्तंभ आजही आपल्यापुढे त्या कर्तृत्वाने उभा आहे आणि त्यांचे सुपुत्र पुढे त्यांचा वारसा चालवित आहे. ही आनंदाची गोष्ट आपल्याला ऐकायला मिळाली आणि ताराबाईंसारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कर्तृत्वाला माझाही सलाम. प्रज्ञाताईंचं अभिनंदन आणि छान सांगितल्याबद्दल परत एकदा शुभेच्छा. अनुसयाताईने एक कविता सांगितली, आठवण. जुन्या आठवणी आपल्या अंतरंगात घोळत असतात आणि आपण तिथे गेलो की त्या आठवणी जाग्या होतात. तेच डोंगर, तीच जमीन, पण वळण मात्र नवं आहे. म्हणजे उद्देश तोच आहे
परिस्थिती मात्र बदललेली आहे, माणसं बदललेली आहेत. नवीन केले, झाडं काही उरली चुरली, म्हणजे पूर्वीच वैभव आता राहिला नाही. आणि हा एक जीवनाचा लपंडाव आहे. कणसं खाऊन बरीच वर्ष झाली. आता जो तो आपल्या जागी स्थिर झालेला आहे. आपुलकीचं छप्पर हरवलेलं आहे. नात्यातून आलेला अज्ञातवास आपल्याला त्रास देतो आहे. चांदणं आभाळ लागलं उसवायला, नको त्या आठवणी आपल्याला आठवायला. आता हाती फक्त निर्मल्याला आहे. ही एक खैद गाणी खंत त्याने अत्यंत प्रखर शब्दामध्ये मांडली. पूर्वीच्या काळचं वैभव संपलं आणि निराशावाद हाती आला, हे चित्र त्यांनी आज आपल्या समोर मांडलं. सर्वांची सादरीकरण खूप छान झाली. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.